मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। वास्तुशास्त्र विषयक आपण अधिक माहिती जाणून घेऊया वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यांच्याकडून। सर, तुमचं शो मध्ये पुन्हा एकदा स्वागत। साईराम। पश्चिम दिशेबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेतोय आणि आजही मला त्या दिशेबद्दल थोडीशी माहिती जाणून घ्यायची। स्त्री प्रधान असल्यामुळे या दिशेला महत्त्व आहे। त्यामुळे ज्या घरात स्त्रियांना कर्तृत्व करायचं आहे किंवा ज्या मुलींना आपलं करिअर घडवायचं आहे अशांना जर स्वतःचं घर घ्यायचं असेल त्यांच्या नावावर तर त्यांनी पश्चिमाभिमुख जरूर घ्यावं। आता पश्चिमेबाबतीत आणखीन दुसरा नियम म्हणजे पश्चिमेला बरीच मंडळी आहे ना सूर्यप्रतिमा किंवा पितरांचे फोटो असे लावतात। तर मग पश्चिम दिशेला भिंतीला सुद्धा काही गोष्टी येणार लावायच्याचा नियम आहे। काही लोक पाणी लावतात, पाण्याची चित्र लावतात, तर असं काही लावलं नाही पाहिजे। म्हणून पश्चिम दिशेला कुठल्याही शोच्या वस्तू लावताना खूप काळजी घेतली पाहिजे। तुला बऱ्याच गोष्टी गंमत सांगतो की मी जेव्हा जातो तेव्हा पश्चिम भिंतीला आहे ना डार्क ब्ल्यू कलर दिलेला असतो किंवा काळ्या रंगाचं टेक्स्चर केलेलं असतं किंवा बऱ्याच वेळा असं असतं की पश्चिम नैऋत्य कोपऱ्यात एखादा धबधबा ठेवलेला असतो किंवा पाणी साठवून त्याच्यामध्ये कमळं सोडलेली असतात। हे थोडंसं त्रासदायक असतं। त्यामुळे पश्चिम नैऋत्य दिशा ही पाणी विरहित म्हणजे त्या ठिकाणी पाणी नसावं आणि नुसतंच पाणी नसावं तर त्याच्यानं पाण्याचं चित्रही नसावं। बरोबर। बरीच मंडळी काय करतात की पश्चिम दिशेला असे मोठमोठे पोस्टर्स लावतात, त्याच्यामध्ये मोठमोठे रस्ते बिस्ते काहीतरी दाखवतात, हसरी घरं दाखवतात किंवा फॅमिली फोटो लावतात, तर ते पण चुकीचं आहे। मग पश्चिम दिशेला जर तुम्हाला सजावटीसाठी जर काही लावायचं असेल तर तुम्ही उंच डोंगराचं चित्र लावू शकता, पण ते नैऋत्येकडे सरकलेलं। मुळामध्ये नैऋत्य दिशा म्हणजे पश्चिम नैऋत्य दिशा ही जडत्व असणारी दिशा आहे, म्हणून पश्चिम नैऋत्येला उंच डोंगरांचं असलेलं छोटंसं चित्र आपण लावू शकतो। तसंच पश्चिम वायव्य ही दिशा मी वारंवार सांगतो की ही कोर्ट कचेरीची दिशा आहे। ज्या घरामध्ये पश्चिम वायव्येकडनं एंट्री होती त्या घरामध्ये कोर्ट कचेरी कलह होऊ शकतात आणि नवविवाहित दाम्पत्यासाठी पश्चिम वायव्य हे तसं अयोग्य मानलं गेले। आणि तिथं जर हॉल असेल आणि दक्षिणेकडे तोंड करून जर लोक बसत असतील हॉलमधली तर ते आजारपणाचं कारक आहे। पश्चिमेचं महत्त्व हा अनेक गोष्टींनी आपण पाहतो, पण पश्चिमाभिमुख ही स्त्री प्रधान आहे पण समाधान देणारी आहे। म्हणजे पश्चिम दिशा ही समाधानाची। बऱ्याच वेळा असं पाहण्यात आलंय की जी लोक समाधानी आहेत की बस जास्ती करायचं नाही, पोटापुरतं करायचं, डोक्याला टेन्शन ठेवायचं नाही, रोजच्या रोज कामाला जायचं, संध्याकाळी घरी यायचं, आनंदाने संसार करायचा, ही पश्चिमाभिमुख प्रवृत्ती। बहुतांशी सरकारी नोकर मी याचे पश्चिमाभिमुख पाहिले। क्वार्टर्स असतात ना ते फार पश्चिमाभिमुख असतात। त्या घरात अगदी टिपिकल तो नवरा असतो, बायकोच्या आज्ञेत मुठीत राहणारा आणि छानपैकी सकाळी कामाला जातो, येताना दळण घेऊन येतो, भाजी घेऊन येतो, बायकोला भाजी निवडायला मदत करतो, मुलाबाळांना सांभाळतो, म्हणजे अतिशय कुटुंब वचन आणि समाधानी। बस जास्ती काय अपेक्षा नाही, जास्ती जसं पूर्वेच्या महत्वाकांक्षा खूप जास्ती असतात, पण पश्चिमेचा माणूस हा तसा शांतता प्रिय। मग तुम्हाला महत्वाकांक्षी व्हायचंय का तुम्हाला शांत व्हायचंय, संसार सुखाने करायचा आहे, तुमचं तुम्ही ठरवायचंय, त्या पद्धतीने राशीनुसार सुद्धा तुम्ही दिशा निवडू शकता। हे आपण पाहूयात पुढच्या काही भागांमध्ये। नक्की। आणि याची माहिती आहे ना माझ्या आनंदी वास्तूची दिनदर्शिका आली आहे ना नवीन, त्याच्यामध्ये खूप माहिती मिळेल। ही आनंदी वास्तू दिनदर्शिका आहे ना सगळीकडे उपलब्ध आहे आणि त्याच्यात प्रचंड माहिती आहे दिशांची। आपण आता पहिला कॉल घेऊया आपला। किरण बोरसे बोलतायत पुण्याहून, बोला तुमचा प्रश्न विचारा। हॅलो, नमस्कार सर, मी किरण बोरसे बोलतोय पुण्याहून। जर समजा चुकीच्या जागी वास्तुपुरुष ठेवला असेल तर त्याचे दुष्परिणाम काय होतात? मागच्या भागामध्ये आपण वास्तुपुरुषाचा सांगितलं म्हणून हा कदाचित प्रश्न त्यांचा आहे आणि अतिशय चांगला प्रश्न आहे की बऱ्याच वेळा असं होतं की लोक आम्हाला प्रश्न विचारतात, जसा हा प्रश्न आहे की यांचा प्रश्न खूप छान आहे की बघा आम्ही वास्तुशांती केली आणि वास्तुशांती केली तसं नष्टचक्र चालू झाले, घरात पैशाला पैसा लागत नाही, शेजारी पाजारी भांडणं मारामाऱ्या करतायत, आमच्यावर कोर्ट कचेऱ्या चालू झाल्यात, सतत आजारपण लागतंय, पत्नी आजारी आहे, मुलं विचित्र वागतायत, मुलीचं काहीतरी प्रेम प्रकरण चालू झाले, नसता ताप चालू झालाय, गुरुजी आम्ही वास्तुशांती करून फसलो असं म्हणतात लोक। मग आपण विचारलं बरं ठीक आहे वास्तुशांती केली ना, मग वास्तुपुरुष कुठं निक्षेपित केलाय, मग एकतर दिशाच माहीत नसतात पहिल्यांदा। यासाठी होका यंत्र हे खूप चांगलं माध्यम आहे। होका यंत्रात उत्तर दिशेला ती चुंबक सुई स्थिर होते, पृथ्वीच्या पोटामध्ये जी शक्ती आहे त्याच्यानुसार आपण बाकीच्या दिशा पाहू शकतो। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सांगण्याचं असं कारण आहे की आग्नेय दिशेला वास्तुपुरुष निक्षेपित करा, असं मी काल मागच्या भागामध्ये सांगितलंय। ज्यावेळेस आम्ही पाहतो की वास्तुपुरुष हा बलतेकडेच निक्षेपित केलेला असतो, बरोबर, नैऋत्याला निक्षेपित केलाय तर मुलाबाळांची डोकी फिरली आहेत, घरामध्ये आजारपण वाढले। तोच वास्तुपुरुष वायव्येला निक्षेपित केलाय तर 100% कोर्ट कचेरी मागा लागली। तोच ईशान्य कोपऱ्यात निक्षेपित केलाय तर फार ईश्वरी अवकृपा झाली आहे। काही लोक तर तो वास्तूच्या मधोमध निक्षेपित करतात, काही लोक तर वास्तुपुरुष निक्षेपच करत नाहीत, तो वर ठेवतात पूजेत। असं चालत नाही। वास्तुपुरुष हा आग्नेय कोपऱ्यात पालथाच निक्षेपित केला पाहिजे आणि निक्षेपित करताना तो औदुंबराच्या पेटीत निक्षेपित केला पाहिजे। आणि तो औदुंबराच्या पेटीत जेव्हा निक्षेपित केला जातो तेव्हा त्याच्याबरोबर आणखीन काही गोष्टी असतात
की त्या पण त्याच्याबरोबर टाकल्या पाहिजेत, ते आपण पुढच्या काही भागांमध्ये पाहूया. नक्की. पुढचा लगेच कॉल घेऊया आपण. कालेकर बोलतायत लोणावळ्याहून. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, कालेकर बोलतोय लोणावळ्यावरून. आग्नेयेला वास्तुपुरुष निक्षेपात केला आहे, त्यावर गॅस सिलेंडर येतोय, तर त्याचा दोष आहे का? मुळामध्ये मागच्या भागात मी तुला सांगितलं होतं की वास्तुपुरुष हा पालथा घातलेला आहे आणि म्हणून आपण वास्तुपुरुष तो पालथा घालतो आग्नेय कोपऱ्यामध्ये. बरोबर. सर, पण पालथी घातली ही देवता, मग ती कार्य कशी नेमकं करते? हा, बरोबर प्रश्न आहे. कारण पालथी देवता काम करत नाही असं शास्त्रकार सांगतात, पण वास्तू हा एकच देव असा आहे की हा पालथा काम करतो आणि त्याच्यावरती 81 शिख्यादी देवतांचं वास्तव आहे. आता पालथा कसा काम करतो, तर वास्तुपुरुष हा त्या घराला पाठीवर घेऊन पृथ्वी बरोबर सूर्याभोवती फिरतोय. आता मला सांग, कोणी पोटावर ओझं घेऊ शकतं का? नाही, तर पाठीवरच घेतं ना. म्हणजे त्यानं लेकरा बाळांना घरासहित पाठीवर घेतलंय आणि तो आपलं ओझं घेऊन फिरतोय. मग त्या पाठीवरती सिलेंडरचं ओझं पडल्याने काय फरक पडणार आहे का? नाही. म्हणजेच तो सिलेंडर जरी वास्तुपुरुषावर आला तरी चालतं, पण तो एका कोपऱ्यात जर आपण निक्षेपित केला असेल ना, तर सिलेंडर येईलच कसा? कारण त्या कॉर्नरला चिकटणार तर नाही, गोल तर सिलेंडर असतो, तर तो कॉर्नर तेवढा ऑटोमॅटिक शिल्लक राहील. पण त्याच्यावरच सिलेंडर ठेवलं पाहिजे असा हट्ट का? जागा नसेल तर थोडंसं सरकून ठेवावा. पण जसं उसाच्या गाडीला चिपाडाचं ओझं नसतं, तसं ते एवढ्या मोठ्या ओझं त्यांनी स्वीकारलंय, त्याला ते सिलेंडरचं काय ओझं असणार? पण तरी एक भावना म्हणून आपण तो थोडासा बाजूला सरकून ठेवावा. अगदी. वास्तुपुरुषाशी संबंधितच अनेक प्रश्न आपल्याला येत आहेत, पण आपण आशा करूया की इतरही वेगवेगळे प्रश्न आपल्याला पुढेही येत राहतील. तुम्ही इथे आलात, पश्चिम दिशेबद्दल पुन्हा एकदा नव्याने मला माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. SMS, ईमेल्स अशा विविध मार्गांनी आम्ही लोकांना त्यांच्या ड्रीम होम बाबत विचारलं आणि आमच्याकडे हजारोंनी रिप्लाय आले. स्वतःच्या घरासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स, आवडीनिवडीही वेगळ्या, पण त्यामागचा विचार एकच: हक्काचं असं घर हवं जिथे त्यांचं कुटुंब एका छताखाली प्रेमाने एकत्र येईल. घरात प्रत्येकाला वेगळी स्पेस असली तरी मायेचा ओलावा तिथे असेल. ड्रीम होमच्या टीमने जेव्हा लोकांकडून आलेले ईमेल्स, SMS आणि पत्र वाचली, तेव्हा कोणाला काही लाखात घर हवं होतं, तर काहींचं बजेट कोटींचं. बरं, इतकं बजेट असलं की तो फ्लॅटही तसाच हवा. एकूणच अनेकांचा असा गोंधळ सुरू दिसतो. त्याची उत्तरं आमच्याकडे आहेत. तुम्हालाही जर या शोमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आम्हाला फक्त एक SMS पाठवा. त्यासाठी टाईप करा ENQ स्पेस तुमचं नाव, पत्ता, फोन नंबर, घर कुठे हवे ते ठिकाण आणि अर्थात तुमचं बजेटही. ही सर्व माहिती आम्हाला SMS करा 988179 9817 या नंबरवर. फॉर्म ऑनलाईनही उपलब्ध आहे. www.isaka.com आणि www.samtv.com या वेबसाईटवरून फॉर्म डाउनलोड करा. तसंच dreamhome@samtv.com या ईमेल आयडीवर फॉर्म भरून ईमेल करा. या शोमधून आम्ही तुमच्यासाठी दररोज वेगवेगळ्या विषयातले एक्सपर्ट्स घेऊन येतोय. या शोमधल्या पहिल्या 21 लकी कॉलर्सना आमच्या एक्सपर्ट्सकडून मिळणार आहे मोफत सल्ला. त्यासाठी तुम्हाला रोज आमचा हा शो न चुकता पाहायचा आहे आणि आमच्या एक्सपर्ट्सना शो दरम्यान फोन करायचा आहे. त्यासाठी आमचा हा फोन नंबर आहे. इथे घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूया. मी अच्युत गोडबोले, माझ्या ड्रीम होम मध्ये तुमचं स्वागत आहे.